या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत। टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं विविध राजकीय पक्षांसह हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे। या पार्श्वभूमीवर सोलापुरात मंगळवारी सायंकाळी पूनम गेट परिसरात हिंदुत्ववादी संघटना एकत्रित आल्या। आंदोलकांनी हातात निषेधाचे फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला। महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही, वक्तव्य मागे घ्या अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र घटनास्थळी तैनात पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत हा प्रयत्न हाणून पाडला। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। आंदोलनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। माध्यमांशी संवाद साधताना हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असून त्यांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणं हा महापुरुषांचा अपमान आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। संबंधित वक्तव्याबाबत सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात या ठिकाणी एक आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। याचं कारण हे आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी त्या टिपू सुलतानच्या बरोबरी न करताय, तर अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण, अशा पद्धतीचं हिजड्यांची वृत्ती असणारे ज्या टिपू सुलतानने लाखो हजारो हिंदू माता भगिनींना आणि हिंदूंच्या सगळ्या आमच्या लोकांना या ठिकाणी खलास करायचा प्रयत्न केला आणि खलास केले, त्या कत्ली केलेल्या आहेत, यांचं मी या ठिकाणी सपकाळ यांचा मी जाहीर निषेध या ठिकाणी करतोय। आमचा या सकल हिंदू समाजाच्या वतीने सोलापूर शहराच्या वतीने आमचं आव्हान आहे, या तुमच्या जर हिंमत असेल तर हर्षवर्धन सपकाळ या सोलापूर शहरामध्ये पाय ठेवून दाखवावं। तुझे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, या ठिकाणी वचन देतो। या पद्धतीने जर हिंदू छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अवमान करायचा प्रयत्न केला, जर सपकाळ नाही कोणी जरी काँग्रेसचा जर पुढारी असेल, कोणी हरामखोर असेल, त्याला आम्ही या ठिकाणी खपून घेणार नाही, या तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान देतो। सकल हिंदू समाज एक शांततेचा एक संयमाची भूमिका घेत असताना आम्ही शांत बसतो, याचं कारण तुम्ही असं समजू नका। आज गल्ली ते दिल्ली पर्यंत आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही एक हिंदू समाजाचा नेता आणि कशा पद्धतीने राहायला पाहिजे हे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश चाललेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अवमान करत असेल सपकाळ हे याद राख। आज या ठिकाणी सुधीर बैरवडे, रवीजी गोरे, सगळे सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। जर तुम्ही आम्हाला छेडायचा प्रयत्न केला तर आम्ही ह्या काँग्रेसी आणि अशा वृत्तींना आम्ही ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही, या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो। टिपू सुलतान असो, औरंगजेब असो, तैमूर असो, खिलजी असो, हे सगळे जिहादी या भारत देशावर, जिहादी मुसलमान या भारत देशावर आक्रमण करायला आलेले आहेत। या आक्रमणकार्यांना जे मुसलमान समर्थन करतात त्या सगळ्यांचा आम्ही अफजलकार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, कारण हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। आणि हा सपकाळ, कोणते सपकाळ, काय सपकाळ, तो हरामखोर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना त्या जिहादी टिपू सोबत करतो। टिपू सुलतान नाही आहे, टिपू हैदर अली नाही, काय त्याला सुलतान कोणीच म्हणू नये, कारण तो आपल्या हिंदू धर्माला कलंकित केलेला आहे, आपल्या महिलांना, आपल्या बायकांना पाठवलेला आहे। अशा जिहादाला जो समर्थन करतो त्या आरामखोरांना मी सांगून इच्छितो, हिंदू धर्मावर कोणी गालबोल केलेला जिहादाला जर समर्थन करत असेल तर त्याला आम्ही अफजलखान केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। टिपू सुलतान सारखा नराधम हा ज्यांनी अनेक हिंदूंच्या बायकांचे कत्तली केले, बलात्कार केले, हे त्याचा स्वतःचा अधिकारी 3 वर्षांनी लिहून ठेवलाय
आणि कर्नाटक सरकारकडे त्याचे पुरावे सुद्धा आहेत उपलब्ध. 200 पानाचं हे आहे त्यांच्यापाशी की तो किती नीच होता आणि किती त्याच्या तलवारीने स्वतः लिहिलं होतं की काफिरांना खलास करा. अशा टिपू सुलतानची बरोबरी हा समकाळ सारखा इजडा तो शिवाजी महाराजांसोबत करतो. अहो, शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केलं, प्रत्येक स्त्रीला मान सन्मान दिला, शेतकऱ्यांना मान सन्मान दिला. अशा छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी या टिपू सुलतान सोबत होऊ शकतच नाही. पण या समकाळ बडव्याला आज काँग्रेस बुडाली तरी सुद्धा अक्कल नाही आहे की त्यांनी मुसलमान यांच्या लागूल चालून करण्यासाठी टिपू सुलतानशी बराबरी केली आहे. त्यासाठी आम्ही आज त्याचा जाहीर निषेध करतो आणि टिपू सुलतानचं उद्धतीकरण आम्ही कधीही सहन करून घेणार नाही म्हणजे नाही. कारण की तो एक जिहादी औलाद होता. त्याने अनेक मंदिरं पाडलेली आहेत, अनेक बायकांना नाचवलेलं आहे. कुठेतरी एखादी घटना तो स्वातंत्र्य सैनिक होता, अजिबात नव्हता. तो स्वतःचं म्हैसूरचं राज्य वाचवण्यासाठी इंग्रजांसोबत लढलेला आहे. त्यामुळे त्याला स्वातंत्र्य सैनिक सुद्धा म्हणता येणार नाही. तो एक जिहादी होता. त्यासाठी आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो, टिपू सुलतानचा बी जाहीर निषेध करतो आणि त्या समकाळचा बी जाहीर निषेध करतो. दरम्यान या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विविध राजकीय पक्षांकडूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. सोलापुरातील आंदोलनात कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली.